हे आता बीड्स आहेत. ह्या बीड्साला ना आपण थोडंसं उकडून घेतलंय मीठ घालून, है ना. ही भाजी करायची आहे. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य. हे सगळं साहित्य, हे कांदा लागणार आहे आपल्याला हा. आणि हे खोबरं हे आणि कांदा लागणार आहे. हे जरा परतून घ्यायचं. हा कांदा जरा परतून घ्यायचा आपण. थोडं तेल टाकून परतून घ्यायचं आहे का. तेल टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे. चांगलं जरा परतायचं कांदा. त्याच्यामध्ये कांदा लसूण जरा मसाला घालायचा, जरा परतून हे चांगलं जरा परतायचं. लाल होतं जरा परतायला पाहिजे आणि चांगलं परतायला पाहिजे. नाही जर परतलं ना तर जरा कांद्याचा वास येतो. त्यासाठी आपण जरा परतून घ्यायचं. कांदा जास्त तांबडा कलर करायचा जरा. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण मिरची पावडर, कांदा लसूण मिरची पावडर आणि थोडंसं लाल मिरची, थोडं लाल तिखट, हे थोडंसं लाल तिखट, थोडंसं बिडगी मिरची लाल. आणि याच्यामध्ये मग थोडंसं हळद, थोडं धणे पावडर थोडं चांगलं परतायचं. आणि याच्यामध्ये बीड्समध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये, थोडंसं एकदम ते परतून घ्यायचं. चांगलं परतायचं. हे परतून झाल्यानंतर हे बीड्स घालायचे. बीड्स चांगले परतून घ्यायचे. आता हे उकडलेले आहेत मीठ घालून, त्याला जास्त हे करायला नको. थोडंसं परतून घेऊया आपण. थोडंसं पाणी आहे ना, जरा पाणी आटायला दिलं. पाणी त्यामध्ये हे खोबरं घालायचं. जरा पाणी आटू दे. आणि बीटचं आता होत आलंय. त्याच्यामध्ये थोडं आपण खोबरं घालूया. त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आणि परतून घ्यायचं जरा. परतून घ्यायचं.
भाजी झालेली आहे तयार. आणि याच्यावर जरासं आपण थोडीशी कोथिंबीर शिपडायची आणि त्याच्यात हे खाली घ्यायचं. बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.